नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात मी इंडो वेस्टर्न लुक कसे तयार करायचे, कसं मॅचिंग करायचं, कसं कॉन्ट्रास्ट मॅचिंग करायचं ह्याचे सगळे इन्फॉर्मेशन, सगळे डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. आता खूप जणांनी मला असं विचारलं की इंडो वेस्टर्न साडीमध्ये लुक्स कसे तयार करायचे हेही दाखव. सो हा व्हिडिओ स्पेसिफिकली तुमच्यासाठी साडीमध्ये इंडो वेस्टर्न लुक कसे तयार करायचे. आता साडीमध्ये इंडो वेस्टर्न लुक करायचं म्हणजे नक्की काय करायचं, अशा कोणत्या गोष्टी करायच्या, कोणते ट्रिक्स वापरायच्या, कोणत्या टिप्स वापरायच्या ह्याचे सगळे इन्फॉर्मेशन्स मी ह्या व्हिडिओमधून देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे. आता इंडो वेस्टर्न लुक तयार करायचा म्हणजे मी ह्याच्यामध्ये थोडीशी स्टायलिंग ॲड करणार आहे. साडीमध्ये रोजच्या बोरिंग रेग्युलर ब्लाऊज बरोबरच्या आणि पेटिकोट बरोबरच्या साड्या ह्या आपण डिच करणार आहेत आणि त्या जागी थोडंसं वेगळं क्रॉप टॉप्स आणि खूप सारे वेस्टर्न ज्वेलरी, ऑक्सिडाईजची ज्वेलरी आपण ह्या साड्यांमध्ये ॲड करणार आहे. ह्या साड्यांचा एक तरी लुक तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला रेग्युलर साड्यांपेक्षा हा लुक नक्कीच आवडेल. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मला काही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स द्यायच्या आहेत जेणेकरून इंडो वेस्टर्न लुक तयार करायला खूप मदत होईल. आपण स्टार्ट करणार आहोत अगेन बेसिक्सपासून. ट्राय करा साडीचे फॅब्रिक्स हे मल कॉटनचे किंवा एखाद्या सॉफ्ट फॅब्रिकचे असतील. जाड हेवी फॅब्रिकचे म्हणजे सिल्कच्या किंवा हेवी साड्या, जरीच्या साड्या, ह्या साड्या ह्या इंडो वेस्टर्न लुक्सला नका वापरू. एखादी सॉफ्ट मल कॉटनची साडी, जॉर्जेटची साडी, अशा प्लेन साड्या ट्राय करा जेणेकरून तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक तयार करायला खूप सारी मदत होईल. ॲट द सेम टाईम जो पण तुम्ही क्रॉप टॉप घ्याल तो साडीबरोबर थोडाफार तरी सिमिलर असावा किंवा त्यातला एखादा कलर तरी साडीबरोबर मॅच असावा किंवा कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट असावा. पण कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की साडीमधला टोन लक्षात ठेवा. ज्या टोनची साडी असणार त्याच टोनमध्ये कॉन्ट्रास्ट मॅचिंग असा ब्लाऊज घ्या म्हणजे तो जास्त अपिलिंग दिसेल, जास्त छान दिसेल. आणि अकॉर्डिंग दॅट एक्सेसरीज करा. मी हे तुम्हाला माझे 5 लुक दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मला तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं आहे. अगेन रोजची सूचना की जी साडी, जो ब्लाऊज, जो टॉप माझ्याकडे आहे तुमच्याकडे असलंच पाहिजे असा नाही. पण जर तुम्ही बेसिक समजून घेतला तर तुम्हाला ह्या साड्यांमध्ये कॉन्ट्रास्ट मॅचिंग करायला खूप हेल्प होईल आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळा लुक तयार होईल. चला तर मग सुरुवात करूया लुक नंबर 1. आता हे जे मी काही टॉप्स दाखवणार आहे ते टॉप्स मी साड्यांबरोबर ट्राय केले आहेत. पण हे टॉप्स मी वेस्टर्नाइज कसे करते किंवा जीन्स बरोबर, स्कर्ट बरोबर कसे टॉप घालते आणि सेम टॉप मी साड्यांबरोबर कसे ट्राय करते हे दोन्ही पण वेगवेगळे स्लाइड्स मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक गोष्ट प्रॉपर नोटीस करा. सोबत मी एक्सप्लेनेशन देते, तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता सगळ्यात पहिलं म्हणजे ही माझी मल कॉटनची ऑफ व्हाईट कलरची साडी. ही साडी मी ह्या टॉप बरोबर घातलेली आहे. ब्ल्यू कलरचा हा इंडिगो प्रिंटवाला इकत प्रिंटचा हा टॉप आहे. तुम्ही बघू शकतात हा टॉप सेम ॲज मी व्हाईट कलरच्या एका जीन्स बरोबर घातलेला आहे. व्हाईट स्निकर्स घातलेले आहेत. पण हाच टॉप जेव्हा मी व्हाईट कलरच्या साडीबरोबर घालते तेव्हा पण तो तेवढाच ग्रेसफुली दिसतो. त्याचबरोबर मी ऑक्सिडाईजची ज्वेलरी कॅरी केलेली आहे. तुम्ही जर नीट नोटीस करत असाल तर मी फक्त एक चोकरचा नेकलेस ठेवलेला आहे. तर मग ह्या संपूर्ण साडीचा हा लुक अशा पद्धतीने चेंज झालेला आहे. आता दुसरा टॉप आहे. हा तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट टॉप आहे. ह्याला बलून स्लीव्ज आहे आणि हा क्रॉप टॉप आहे. या आधीही तुम्ही एका व्हिडिओच्या इंट्रोडक्शनला माझा हा क्रॉप टॉप बघितला असेल जो मी ब्लॅक कलरच्या स्कर्ट बरोबर कॅरी केलेला आहे. आता हाच क्रॉप टॉप मी ह्या अबोली कलरच्या साडीबरोबर, मल कॉटनच्या साडीबरोबर कॅरी केलेला आहे. ह्याच्याबरोबर खूप मिनिमम अशी ज्वेलरी ट्राय केलेली आहे जेणेकरून ह्याचा क्रॉप टॉपचा लुक अजून एनहान्स होईल आणि त्याबरोबर साडीलाही एक वेस्टर्न टच येईल. सो अशा पद्धतीने पण तुम्ही बलून स्लीव्स बरोबर साडी कॅरी करू शकता.
आता पुढच्या लुकमध्ये तुम्ही बघू शकतात मी हा वेस्टकोट सोबत ही साडी ट्राय केलेली आहे. तुम्ही जर माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर हा वेस्टकोट मी प्रोफेशनल लुकसाठी कॅरी केलेला होता. हा सेम वेस्टकोट हा मी ह्या साडीबरोबर ट्राय केला आहे आणि एका सिंपल साडीला पण थोडंसं प्रोफेशनल टच दिलेला आहे. सो हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आत्तापर्यंत तुम्ही जेवढा बघितला तेवढा काही साड्या ह्याच्यात प्लेन होत्या आणि काही साड्यांमध्ये प्रिंट होती. पण आत्ताची ही साडी आहे ही फ्लावर प्रिंटची साडी आहे. मोस्टली खूप साऱ्या बायकांना फ्लावर प्रिंटची साडी फार आवडते. सेम ॲज मला ही फ्लावर प्रिंटची साडी फार आवडते. सो ह्या फ्लावर प्रिंटच्या साडीबरोबर मी माझा हा मरून कलरचा क्रॉप टॉप ट्राय केलेला आहे. आता तुम्ही बघू शकतात हा मरून कलरचा क्रॉप टॉप हा थोडासा फ्लॅरी आहे. पाठीमागे ह्याला फक्त एक नॉट आहे. हा क्रॉप टॉप मी युजुअली स्कर्ट बरोबर शॉर्ट्स बरोबर ट्राय करते. हा क्रॉप टॉप मी ह्या साडीबरोबर ट्राय केलेला आणि हा सुंदर पद्धतीने ह्या साडीबरोबर मर्ज झालेला आहे. सो तुम्ही आता बघू शकता ह्या माझ्या सिंपल फ्लावर प्रिंटच्या साडीला मी हा वेस्टर्न टच ह्या क्रॉप टॉपमुळे दिलेला आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आता आपण जाऊया शेवटच्या लुकला. आता तुम्ही ह्या लुकमध्ये बघू शकतात माझी ही रॉयल ब्ल्यू कलरची साडी. कलर जितका व्हायब्रंट आहे तेवढाच हॅपनिंग कलरचा मी क्रॉप टॉप घेतलेला आहे. हा क्रॉप टॉप मी युजुअली डेनिम बरोबर घालते, ब्लॅक डेनिम बरोबर घालते. हा क्रॉप टॉप मी ह्या साडीबरोबर मर्ज केलेला आहे कारण क्रॉप टॉपची वाइब्स आणि साडीची वाइब्स खूप छान पद्धतीने मॅच होते आणि खूप छान पद्धतीने मर्ज होते. ही साडी मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ड्रेप केलेली आहे. फक्त पल्लू घेऊन मी गळ्याभोवती रॅप केलेला आहे. सो टिपिकल सिंपल अगदी साधी साडी पण थोडीशी वेस्टर्न झालेली आहे आणि एका सिंपल साडीला पण मी एक प्रॉपर वेस्टर्न लुक दिलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रेग्युलर साड्यांना पण थोडेसे वेस्टर्न लुक देऊ शकतात. मी जेवढ्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही ह्याच्यातली ॲटलिस्ट एक साडी ट्राय करून मला इन्स्टाला शेअर करायला विसरू नका. माझा इन्स्टा हँडल मी खाली मेन्शन करतच आहे. सो तुम्हाला आत्तापर्यंतचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा मित्रमैत्रींबरोबर शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या ह्या इनोव्हेटिव्ह आयडियाज, इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट, इनोव्हेटिव्ह व्हिडिओज पोचतील आणि लोकांना पण स्टायलिश राहायला, प्रेझेंटेबल राहायला मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.